नमस्कार. अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तिळाची भाकरी हे बनवणार आहे. तर ते तीळ कसे तुम्ही लावतात ते मी सांगणार आहे. तुम्ही ते करपत नाहीत. कुणी असं वरून टाकतं, कसं पण टाकतं. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कशी बनवायची तेही सांगणार आहे. तर लागणारे साहित्य पीठ आहे बाजरीचं आणि तीळ आहेत. पाणी घेतलेलं आहे मी. तर आता आपण तवा ठेवलेला आहे वरती, बघू शकतात, गरम करायला. आणि भाकरी तयार करत आहे. हे असं मळून घ्यायचं आहे पीठ. थोडं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये, कारण सर्वांना भाकरी येत असतात पण काही मुलींना येत नाहीत, नवीन मुलींना. त्याच्यामुळं थोडं असं चांगलं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघू शकतात कसं मस्त मळून घ्यायचं हे असं, म्हणजे मस्तीच भाकर अशी टमफूक होते आणि कडक होते. बाजरीची भाकर ही छान लागते. बाजरीची आपला गोळा तयार झालेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती मस्त पीठ हे झालेलं आहे. आणि आता तीळ आपल्याला ह्याच्यात लावायचे, तर तुम्हाला मी सांगते कसे लावायचे ते. बघा, हे तीळ घेतलेले आहे. तर तीळ काय करायचे, हे असे चौकून असे पांगून घ्यायचे. तर हे असे, आणि एका साईडनं नाहीत घ्यायचे, हे आपल्याला हे दोन्ही पण साईडनं असे घ्यायचे. तर कारण तीळमध्ये जातात ना, तर करपत नाहीत भाकरी. अशी करपू लागले आणि खरकस कसे वेगळाच चव येते त्याची. तर हे मस्त असे तीळ आपल्याला लावून घ्यायचे. तर ही भाकर अशी थापून घ्यायची. बघू शकता टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्याला पाणी लावून घ्यायचं आहे असं. बघा, आपले तीळवरती दिसतात का? नाही दिसत. तीळमध्ये गेलेले आहे, त्याच्यामुळे भाकर जे तीळवरचे लावलेले जे आहे ते करपत नाहीत. त्याच्यामुळं भाकर ही थापतानीच त्याला तीळ लावून घ्यायचे, मी जसं सांगितलं तसं. तर आपल्या आता सगळ्या भाकरी अशाच करून घेऊया आपण. ह्या भाकरी आपली तयार झालेली आहे. ही कशी अशी पातळ, आणि बघा हे तीळ तुम्हाला करपलेली दिसतात का? मस्त अशी दिसत आहे ही भाकरी. ही बनवून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान भाजलेली आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.